पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी 11 वाजता भेट होणार। आम्ही विकास कामांसाठी मोदींची खासगी वेळ घेऊन भेटतोय, सुळेंकडून स्पष्ट। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार। मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक आरोप। मला अटक करण्याचा डाव आखलाय, मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ, जरांगे पाटील आक्रमक। कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, मी ओबीसी एवढाच मराठ्यांचाही जवळचा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी केला होता आरोप। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी केली जाणार। नगरसेवक रमेश म्हात्रे याची डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी आता सुटका करण्यात आली। 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर। न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार, आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप आहे। आता कर्ज काढून घेतलेला मोबाईलचा EMI 60 दिवसात भरला नाही तर तुमचा मोबाईल लॉक होणार। थकीत रक्कम भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर डिव्हाइस अनलॉक करावे लागेल। 1 जानेवारी 2027 पासून हा नियम लागू। भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता। रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवरती अमेरिका दंड लावणार। अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर।